राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील 4 ते 5 दिवस राज्यात ढगाळ हवामान असल्याचं पाहायला मिळालं. तसेच तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील झाला. आता मात्र राज्यातील किमान तापमानामध्ये प्रचंड घट झाली असून नाशिकमध्ये 8 अंश सेल्सिअस एवढं कमी किमान तापमान नोंदवण्यात आलं. तर पुण्यामध्येही 10 अंश सेल्सिअस तर मुंबईमध्ये 12 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान होतं. पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमान व हवामानाची स्थिती कशी असेल. पुढील 24 तासात संपूर्ण राज्यात सामान्यतः कोरडं हवामान राहणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं असेल. पुण्यामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणेकरांनाही आता गुलाबी थंडीचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. मराठवाड्यातील किमान तापमानामध्ये देखील घट नोंदवली जात असून पुढील 24 तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 11 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्येही थंडीचा कडाका खूपच वाढला आहे. नाशिकमध्ये पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 9 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. 3 ते 4 दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर राज्यात अचानक कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.